आम्ही पूर्ण रात्र झोपलो नाही. आमच्या ट्रेनमध्ये वाघ आलाय, वाघ बघायचं तुम्हाला, वाघ थांबा दाखवतो. बॅग विसरलेला जोडीला गेलता बॅग आलाय. जाम धावलो बॅगीसाठी. ही बघा नेपाळची बोर्ड आहे, नेपाळ बॉर्डर. आणि ही आपली भारताची, बघा तुम्ही पाहू शकता आपली भारताची ही बॉर्डर आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे नेपाळ टूरचा आणि मी नेपाळला चाललोय फ्रेंड सोबत आणि खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण. गाईज मी आता रेडी झालेलो आहे पूर्ण. बघा माझा आउटफिट चेक करा. आणि माझा मित्र आहे भाऊ, सोडायला यायला लागलाय मला. माझी बॅग पण फुल तयार आहे. आम्ही आता चाललोय आणि आता मी निघतोय. आता आम्ही निघालेलो आहे. भाऊ सोडायला आलाय मला. आम्ही आता रोडवरच आहे, स्टेशनला चाललो आहे. तिथून आमची दादरची ट्रेन आहे. दादरवरून मग आम्ही गोरखपूरला जाणार आहे. तिथून आमचा नेपाळचा सफर चालू आहे. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मला एन्जॉय होईल, मजा आहे. तर आम्ही आलेलो आहे ट्रेनमध्ये. ट्रेन दादरला चाललो आहे. AC ट्रेन लोकल पकडली आम्ही. आमची पोरं बघा. आता आम्ही कुर्ला स्टेशन लोकमान्य टिळकला आलेलो आहे. आमची ट्रेन 12ची आहे. आमची ट्रेन 12ची आहे ना. अजून 2 तास बाकी आहेत ना. खूप लवकर आलेलो आहे आम्ही. आता 2 तास आम्ही काय करणार आहे आम्हाला खरंच नाही माहीत आम्ही काय करू. पत्ता नाही पाहिजे होतं. खूप लेट आता झालं आहे आणि कायच आता तर काय समजत पण नाही आता काय करायचं. आणि गर्दी पण खूप आहे. सगळे बायांच्या गावाला चाललं. आम्ही चाललो गोरखपूरला, नेपाळला चाललो आहे. इथूनच आमची ट्रेन आहे, 12ची ट्रेन आहे. नाही आमची सगळी कशी मित्र चालले आहेत. खूप कंटाळा आलेला आहे. 2 तास आम्ही लवकर आलेलो आहे ना. आता 11च वाजलेत, अजून 1 तास बाकी आहे. खूप बोर झालो आहे. डिझाईन बघा, जाम भारी काढले. जाम म्हणजे जाम कंटाळा आला आहे. डिझाईन लागला आहे आता इथं. खूप बोर झालो आहे आम्ही. माणसं तर खूप आहे तिकडे. पंखा बघा किती मोठा आहे. फॅन बघा किती मोठा आहे. आमची ट्रेन खूप लेट आहे आणि आम्ही इथं टाइमपास करायला लागलो आहे. नाही येऊ बघा, याचा गुरुवार आहे आणि याने चिकन घेतले. चिकनची भाजी अजून जेवलेली नाही. येऊ अजून जेवायची वाट बघायला लागलाय. ट्रेन तर आले पण अजून साफसफाई बाकी आहे. हो, आम्ही सगळे इथं टाइमपास करतोय. खूप झोप आले. याला तर जाम झोप आले. झोप आले. आणि येऊ बघा दादा.
ना आमचा नवीन मित्र भेटलाय यूपीचा. भाई आपका नाम क्या है? अरे भाई बोल दे ना बोल. हाँ मुंबई ननस. ओके बाय. काय नाही बोलला. काहीतरी बोलला पण बोलला. तर काहीच आता खूप रात्र झालेली आहे आणि आम्ही आता झोपतोय. 3 वाजल्यात आता. रात्रीचे 3 वाजल्यात आणि आमचे मित्र बघा काय करायला लागले. आयटमशी बोलायला लागला. मोबाईल चेक करतोय. ही मधली माझी सीट आहे आणि इथं पण वरती झोपला आहे आणि इथे अजून एक मध्ये सीटवर झोपणार आणि बाहेरचा व्ह्यू काय दिसणार नाही तुम्हाला इथून. पण सकाळी तुम्हाला नक्कीच चांगला व्ह्यू दिसेल. भेटूया सकाळी. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये आलो आहे आणि 9:30 वाजल्यात. बाहेरचा व्ह्यू बघा, जाम भारी आहे. आम्ही पूर्ण रात्र झोपलो नाही. आमच्या ट्रेनमध्ये वाघ आलाय. वाघ बघायचं तुम्हाला. वाघ थांबा दाखवतो. आमच्या ट्रेनमध्ये वाघ आहे. रात्रभर एवढा केलाय ना तर रात्रभर झोप नाही लागले. ह्यो रात्रभर फोन चालवायला लागलाय आणि ह्यो रात्रभर आयटमशी बोलतोय. मी झोपायला गेलो तर थोडी पण नाही झोप आली. 4 वाजता झोपलेलो ना, आता 9:30 वाजल्यात लगेच उठ. आणि आमचे मित्र बघू कुठे आहेत आता. दादा झोपलाय. आणि यो आमचा दादा. दादा आहे का? अरे करता आहे. अरे ना दादा शूट घेवला दादा. आणि इथं आमचे कोच पण बसल्यात. अजून तुम्हाला दाखवतो कुठे बसल्यात. एक डाल घेऊन जा तुम्हाला. एक डाल तुम्हाला आम्हाला पण. एक डाल घेऊन जा तुम्हाला. ठीक आहे, एक डाल घेऊन जा. आता वाजले 7:30 आणि आम्ही आता जस्ट गोरखपूरला ट्रेन थांबले आणि आम्ही आता उतरायला लागलो. बर्थडे बॉय. लेट झाली आमची. 7:10 पुसणार होती तर आम्ही 8:30 वाजल्यात आता. आम्ही गोरखपूरमध्ये आलेलो आहे. बघा रेल्वे स्टेशन गोरखपूरचा. नाही आमची गँग. नाही 2 माझी मित्र खास. आउटफिट बघा. ह्यो तर आम्हाला पाकिस्तान वनचा लागा लागलाय. नहीं हम लोग का प्राइवेट बस है. मग सकाळ सकाळीच लावला तो. बॅग विसरलेला आयुष. इथं आयुष नाही ते सोडीला गेलता बॅग नाही. जाम धावलो बॅगीसाठी. एका बॅगीसाठी खूप बॅगीमध्ये काय आयुष काय होता बॅगेत. स्वेटर वेटर आहेत.
काहीच ही बॅग विसरलेला तो ट्रेन मध्ये थांबलेली आता भेटला. आता आम्ही गोरखपूरमध्ये आहे, गोरखपूरच्या बाहेर स्टेशनचे बस बघायला लागलो आणि आता आमची प्रायव्हेट बस केलेली आहे. गोरखपूर स्टेशन काहीतरी बोल आता. आला होते. आता त्याला प्रत्येक टायमाला आठवण राहील कुठं पण गेला. पाच छोट्यापैकी 10 होत्या. नशीब आपण सेकंड लास्ट आपला स्टॉप नाही तर 2 मिनिटात सुटले असते. मग तिकडं मेन स्टॉपला गेला जायला लागलं असतं. चला आमची गँग बघा गाईस. या आरतीचा आहेत आणि आरती पुढे गेल्यात. बस खड्डूर बसमध्ये करणार आहे. चलो उधर आगे जाते ना तो. तर आम्हाला गरम पाणी नाही भेटलं तर आता थंड पाण्याची आंघोळ करायला गेला असं वाटायला. मी आता बसमध्ये बसलेलो आहे. आम्ही आता चाललो आहे हॉटेलवर आंघोळ करायला, फ्रेश जरा होतो. त्यानंतर आम्ही नेपाळ बॉर्डरला जाणार आहे. 400 किलोमीटर. आता मी रेडी झालो आहे ना. आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. आम्ही चाललो आहे आता नेपाळ बॉर्डरला. ही बघा नेपाळची बोर्ड आहे, नेपाळ बॉर्डर. आणि ही आपली भारताची बघा, तुम्ही पाहू शकता आपली भारताची ना आय.डी. चेक करायला लावले आमची, म्हणून आम्ही इथं थांबलोय. ना इथं यांची दोघांची भांडणं चाललेत. आता फायनली आम्ही नेपाळला आलेलो आहे. आणि हे बघा नेपाळ येऊ, ही नेपाळची बॉर्डर आहे. आणि आमची पोरं चाललेत नेपाळला. नेपाळ सिम बघा कसं आहे. 755. हा तो कोड लागला. 977 कोड लागला. 84 नेपाळ सिम आहे. हे हो गया ना. हे एक आहे मग. आम्ही फायनली नेपाळमध्ये एंट्री मारलेली आहे. इंटरनेटचा चार्ज लागला. एक कॉलचा चार्ज. आणि नेपाळ करन्सी पण एक्सचेंज केली आहे आम्ही. ही बघा ही नेपाळ करन्सी आहे. आणि दाखव आता. आता आपण नेपाळ करन्सी 50,000 रुपये एक्सचेंज. आता नेपाळमध्ये आहे आम्ही. आणि नेपाळमध्ये आलोय पण जरा बॉर्डरवर जरा भेटले नाही आम्हाला शूट करायला चांगल्याशी, कारण चेकिंग जाम होती तर शूट करायला चांगल्याशी दिले नाही, म्हणून थोडासा शूट केला आहे. आणि नेपाळमध्ये आलो आहे पण ऊन तर थोडा पण नाही आहे इथे. खूप सावली आहे, म्हणजे एकदम अंधार आहे. म्हणजे इथं सूर्याची किरणे अजून पडलीच नाही सकाळपासून. आणि काल पण आम्ही गोरखपूरच्या इथं होते तेव्हा पण तिथे पण UPमध्ये पण सूरजची किरणे पडली नाही. आणि खूप असा काळोखच आहे. आणि थंडी म्हणजे खूप आहे इथे, खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. आणि बॉर्डरवर आम्हाला एवढा व्हिडिओ काढायला भेटली नाही मला, तर कशी गार्डची चेकिंग चालू होती म्हणून व्हिडिओ काढायला एवढी जमली, थोडीशी काढले. आता राईचे बागमध्ये आलेलो आहे, शेतात. हे बघा शेत किती मोठं आहे, राईचा आहे अख्खा. तो बोलतात ना राईचा तेल, मध्ये एक झाड आहे ना राईचा तेल. हे मित्र बघायला लागलेत त्यांना. तर गाईज आता ब्लॉग येऊ इथेच संपतोय, कारण आम्ही आता नेपाळला आलेलो आहे. मुंबई टू नेपाळ ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता यो, आणि ब्लॉग इथे संपला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे पोखराला. तर नेक्स्ट ब्लॉग पोखराचा आहे आणि नक्कीच येईल पोखराचा ब्लॉग पार्ट 2ला.
आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट तुमचा असाच राहू द्या. बाय बाय.